चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्यात भारतानं पाकिस्तानला नमवलेला आहे। टीम इंडियानं शानदार विजय नोंदवलाय। या विजयानंतर आता भारतानं आपलं सेमीफायनलचं तिकीट पक्क केलेलं आहे। 6 विकेट्स राखत टीम इंडियानं पाकिस्तानवर विजय मिळवलाय। विराट कोहलीनं शानदार शतकीखेळी करत टीम इंडियाच्या विजयाच्या दिशेनं महत्वाची पावलं टाकली। वनडे क्रिकेटमध्ये विराटनं 51वे शतक आपलं झळकावलेलं आहे। यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं 14,000 रन सुद्धा आज पूर्ण केलेले आहेत। तर तिकडे पाकिस्तानचा हा स्पर्धेतला दुसरा पराभव आहे। पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या न्यूझीलंडनं पाकिस्तानला नमवलेलं होतं आणि आता त्या पाठोपाठ भारतानं सुद्धा पाकिस्तानला पराभूत केलेलं आहे। त्यामुळे या स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान हे जवळपास संपुष्टात आल्याची स्थिती आहे। आणि या महामुकाबल्यामध्ये भारताचा विजय झालाय, पाकिस्तानचा पराभव झालाय। संपूर्ण देशभरामध्ये सध्या क्रिकेटप्रेमी जल्लोष करतायत। मुंबईतले क्रिकेटप्रेमी सुद्धा मोठ्या संख्येने जल्लोष करतायत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मुंबईतल्या परळ भागातनं। भूषण, तुझ्या मागे खूप सारे क्रिकेट फॅन्स आहेत जे अत्यंत जल्लोष करताना दिसले होते, आनंद व्यक्त करताना दिसले होते। कोहलीच्या सेंचुरीमुळे त्यांना आणखी आनंद झाल्याचं दिसलं होतं। भूषण, काय वातावरण आहे सध्या तिकडे? नक्कीच अजिंक्यजी, एकंदर नेहमीच हाय व्होल्टेज असणारा मुंबई एकंदर भारत क्रिकेट असा सामना, भारत पाकिस्तान क्रिकेट सामना जो यावेळी सुद्धा एकदम हाय व्होल्टेज ठरला आणि एकंदर भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि कुठेतरी मुंबईमध्ये मोठा जल्लोष आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदर क्रिकेट प्रेमींची संपूर्ण मांदियाळी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। भारताचा जय जयकार होताना पाहायला मिळत आहे। भारताचे तिरंगे जे आहेत तिकडे फडकवताना पाहायला मिळत आहेत। फटाके फोडत ढोल ताशाच्या गजरामध्ये एकंदर इथे जल्लोष साजरा होताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचे आपण म्हणणं जाणून घेऊया। आता काय सांगाल, पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये भारताने विजय मिळवला आहे, पाकिस्तान विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? एकदम छान, विराट कोहली एकदम बढिया। विराट कोहली आमचे फॅन। कोणाची बॅटिंग आवडली? इंडिया, विराट कोहलीची बॅटिंग आवडली। बरोबर, काय विशेष होती त्यामध्ये, खासियत काय होती? त्यांना खूप छान छान खूप बढिया केलं। आता काय सांगाल एकंदर आज पुण्याचा विजय मिळाला, भारताने पाकिस्तान विजय मिळाला, काय सांगाल तुम्ही? आम्हाला काय सध्या भावना आहेत? आम्ही खूप आनंदी आहेत आणि हे आमचं मंडळ जे अरुणोदय मित्र मंडळ आहे, हे आम्ही दरवर्षी जेव्हा इंडिया पाकिस्तानची मॅच असते तेव्हा आम्ही स्क्रीन लावतो। इंडिया फायनलला आली तेव्हा पण स्क्रीन लावतो। 2023च्या वर्ल्ड कपला आपण पराभूत झालो, आम्ही सगळे दुःखात होतो, पण काय नाही, पण आज जी विजय झाला आपला, खूप आनंदी आहे। आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकलोय। भारत चॅम्पियनशिप मध्ये सेमीफायनल मध्ये गेलेला आहे, आता एक मोठा विजय मिळालेला आहे। पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? काय अपेक्षा नाही, आपले सगळे प्लेयर फॉर्म मध्ये आहेत, बस असेच सगळे खेळले पाहिजे। ही चॅम्पियन ट्रॉफी ही आपली आहे। 2023 मध्ये आपण T20 वर्ल्ड कपचा जल्लोष केला, 24 मध्ये 23 मध्ये आपण पराभूत झालो, 24 मध्ये जल्लोष केला आणि 25 मध्ये परत जल्लोष करणार। 25 मध्ये परत जल्लोष करणार। अशा प्रकारे पुन्हा एकदा 25 मध्ये हा जो सेमीफायनलचा संपूर्ण मॅच आहे, हा जो चॅम्पियनशिप सामना आहे, तो पुन्हा भारत जिंकणार आणि मोठा जल्लोष आम्ही करणार असा विश्वास सध्या इकडे क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत। अजिंक्यजी, ठीक आहे, आपण वेगवेगळे दृश्य आपल्यापर्यंत येत आहेत क्रिकेट फॅन्सची, ती दृश्य सुद्धा प्रेक्षकांना दाखवूया। संपूर्ण देशभरामध्ये सध्या मोठ्या जल्लोषाचं वातावरण आहे। मुंबईतली जल्लोषाची दृश्य आपण तर पाहिलीच, मात्र ही संपूर्ण देशभरातल्या विविध भागांमधली अत्यंत जल्लोषाची ही दृश्य क्रिकेटप्रेमी हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जल्लोष करतायत भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा। अत्यंत शानदार असा हा विजय टीम इंडियानं पाकिस्तानवर मिळवलेला आहे, 6 विकेट्स राखून, आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं आपलं सेमीफायनलचं तिकीट टीम इंडियानं निश्चित केलेलं आहे। सोबतच पाकिस्तानचं मात्र या स्पर्धेतलं जे आव्हान आहे ते जवळपास संपुष्टात आल्याची स्थिती आहे। अत्यंत जल्लोष सध्या क्रिकेटप्रेमींकडनं केला जातोय। संपूर्ण देशभरामध्ये सध्या क्रिकेट फॅन्स आनंद साजरा करतायत, फटाक्यांची आतषबाजी केली जाते, हातात तिरंगा घेऊन फॅन्स आनंद व्यक्त करतायत।
इंडियानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय. 6 विकेट्सनं हा विजय टीम इंडियानं पाकिस्तानवर मिळवला. पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान हे जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. भारतीय बॉलर्सनं पाकिस्तानला 241 रन्समध्येच गुंडाळलेलं होतं आणि त्यानंतर टीम इंडियानं 242 रन्सचं हे आव्हान केवळ 4 विकेट्सच्याच मोबदल्यात पार केलं. विराट कोहलीची ही शतकी खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली. गेले काही दिवस विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्या कारणामुळं त्याच्यावर थोडासा दबाव होता या मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्याचा, मात्र तो दबाव त्यानं झुगारला. शतकी संस्मरणीय खेळी विराट कोहलीनं या मॅचमध्ये केली. खरं तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कायम हाय व्होल्टेजचा असतो आणि याच सामन्यात विराट कोहलीनं संस्मरणीय शतकी खेळी केलेली आहे. त्याला श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. सोबतच शुभमन गिलनं सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं सलग दुसरा विजय नोंदवलेला आहे, तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. 2 दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण सध्या पाहतो आहोत. मुंबई आणि नागपूर मधली. नागपूरकर सुद्धा मोठा जल्लोष सध्या करतायत. रस्त्यावर उतरलेत नागपूरकर आणि टीम इंडियाच्या भारताच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी होतीये. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. विराट कोहलीनं आजच्या या शतकी खेळी सोबतच 14,000 रन सुद्धा वनडे क्रिकेटमध्ये पूर्ण केलेले आहेत. All waiting for to see the match, and we are so happy. At the end, we are done a beautiful century. फॅन्स मोठा जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत, कारण पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा कायम खास असतो भारतीयांसाठी आणि हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज मिळवलेला विजय सुद्धा भारतीयांसाठी खूप खास आहे. ग्रुप ए मध्ये आता टीम इंडियानं 4 पॉइंट्स मिळवत अव्वल स्थान गाठलेलं आहे. न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर 2 पराभवांसह पाकिस्तान थेट तळाशी म्हणजे 4थ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश हा मुकाबला अजून बाकी आहे, मात्र तरी सुद्धा पाकिस्तानचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्याची स्थिती आहे. ए ग्रुपमधनं 2 टीम्स आणि बी ग्रुपमधनं 2 टीम्स अशा 4 अव्वल टीम्स सेमीफायनल मध्ये जाणार आहेत. लंबा मैच होता है इसमें 10-10 के 5 अगर 10-10 के 5 पार्ट्स में ये मैच होता है, तो अगर कोई टीम कहीं कुछ गलतियां भी करती है तो कभी उनके पास रिकवरी का एक चांस होता है. तो ये मिसफील्ड, कैच ड्रॉप्स, ये पार्ट ऑफ द गेम है. लेकिन अच्छी बात यह है कि अगर कोई टीम कोई बल्लेबाज अगर पार्टनरशिप कर रहा है और उसके बाद आप पार्टनरशिप ब्रेक करते हो और 2-3 विकेट जल्दी ले लेते हो और बाद में जब आप बल्लेबाजी करते हो और आपके जितने भी बल्लेबाज हैं अपने टाइम टू टाइम जो उनका रोल है, जैसे ओपनर्स का रोल है पावर प्ले में अच्छा स्टार्ट देना, मिडिल ऑर्डर का रोल है आपका गेम को चलाते रहना और लोअर मिडिल ऑर्डर का काम है गेम को फिनिश करना है. मुझे लगता है हर तरीके से अच्छा है. हमारे स्पिनर्स ने अच्छा गेंदबाजी की, कुलदीप यादव ने गेंदबाजी अच्छी की. लास्ट मैच में मोहम्मद शमी हीरो थे, आज कुलदीप यादव ने वो कर दिखाया. तो मुझे लगता है ये 11 के 11 खिलाड़ी अच्छा कर रहे हैं और छोटी मोटी चीज़ें हर मैच में आपको देखने की मिलेगी और ये हमेशा ये चलता रहता है. और इसमें टीम जब बात करती है, जब मैनेजमेंट बात करती है तो उसको लोग शॉट आउट करते रहते हैं. क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहतोय. सध्या विराट कोहली फॉर्म मध्ये आलेला आहे आणि विराट कोहलीची शतकी खेळी सर्वांनीच आज डोळे भरून पाहिलेली आहे. विराट कोहलीनं 111 बॉल्समध्ये 7 फोर्सच्या सहाय्यानं नाबाद 100 रन्स केलेले आहेत. श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली विराट कोहलीला. एक मोठी भागीदारी या दोन्ही प्लेयर्समध्ये झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. नागपूरकर सुद्धा मोठा जल्लोष करतायत. सध्या फटाक्यांची आतषबाजी होतीये नागपूरमध्ये. काय नेमकं तिथलं वातावरण आहे जाणून घेऊया. ज्ञानेश्वर पवार नागपूरचे प्रतिनिधी फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, नागपूरकर सुद्धा मोठा जल्लोष करतायत टीम इंडियाच्या या शानदार विजयाचा. अगदीच नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकामधील जे दृश्य आपण सध्याला लोकशाही टीव्हीवरचे दर्शक पाहत आहे, हे दृश्य हा आनंद जो आहे तो भारताच्या विजयाचा आहे. या ठिकाणी दिवाळी जे आहे ते एकूणच या ठिकाणी साजरी केली जाते. फटाक्याची आतिषबाजी, त्याचबरोबर ढोल ताशे वाजवून हातामध्ये ठिकाणा घेऊन भारतीय क्रिकेट
परिसर जो आहे तो एकूण या ठिकाणी गजबजला गेला त्या पद्धतीनं भारतीय टीमचं परफॉर्मन्स राहिलेला आहे. सुरुवातीला आपण बॉलिंगचं जर बोलायला गेलं तर सर्वच बॉलर जे आहेत ते उत्कृष्ट अशी कामगिरी करत जे आहे ते सुरुवातीपासून पाकिस्तानच्या सर्व फलंदाजांना अखेरपर्यंत दबाव ठेवलं. आपण समीर नाही ठीक आहे ज्ञानेश्वर, तुम्ही बोलताय पण तुमच्या मागे जल्लोष जो आहे तो खूप मोठ्या आवाजात येतोय, त्यामुळे तुमचा आवाज काहीसा कमी येतोय. तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आभार. आपण ही दोन दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय सातत्यानं मुंबई आणि नागपूरमधली. खरं तर संपूर्ण राज्यभरात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे, देशभरात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे आणि याला कारण ठरलंय टीम इंडियानं पाकिस्तानवर मिळवलेला शानदार विजय. भूषण आणि ज्ञानेश्वर धन्यवाद. आपण ही दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल आणि क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया देखील पोहोचवल्यात त्याबद्दल. 13 में हम लोग लास्ट चैंपियन ट्रॉफी जीते थे, उसके बाद हमें मौका नहीं मिला. 2017 में पाकिस्तान से इतनी शर्मनाक हार के बाद हमें इस बार पाकिस्तान को हराने का इतना बढ़िया अवसर मिला है, तो हम लोग सब एक्साइटेड हैं. तो इस बार चैंपियंस ट्रॉफी भी हमारे यही आनी चाहिए. इंडिया इंडिया इंडिया. पाकिस्तान 1 2 3 4 पाकिस्तान आधा रोटी तवा में पाकिस्तान. तीन दृश्य आपण स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. अगदी डावीकडचं जे दृश्य आहे ते नागपूरमधलं आहे. स्क्रीनच्या मध्यभागी जी दृश्य आपण पाहतो आहोत ती कोल्हापुरातली दृश्य आहेत, तर स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य ही मुंबईतली दृश्य आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.